स्वामी समर्थांनी शिकवलं खरं प्रेम आणि नात्यांतील समजूत, एक अद्भुत अनुभव। जय जय स्वामी समर्थ। आपल्या या कथेमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला ज्याच्या आयुष्यात नाती तुटत चालली होती। घराचं वातावरण धुसमुसत होतं, प्रेम नव्हतं, समजूत नव्हती आणि सगळ्यात मोठं म्हणजे विश्वास हरवला होता। पण एक दिवस स्वामी समर्थांच्या कृपेनं त्या कुटुंबाच्या आयुष्यात असा काही बदल घडला की काळजाला भिडणारी कथा आपल्याला शिकवून जाईल खरं प्रेम काय असतं आणि नात्यांतील समजूत म्हणजे किती मोठा आशीर्वाद। हे नाव आहे ना, जणू कुठल्याही तुटलेल्या नात्यावर लावलेलं अमृत। पण हे कळायला मला 25 वर्ष लागली। माझं नाव शशांक। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा। लहानपणापासूनच घरात आवाज जास्त पण संवाद कमी होता। वडील रिटायर्ड सरकारी अधिकारी, स्वभाव एकदम शिस्तबद्ध पण अतिशय कठोर। आई एकदम मूक सहनशील, ती बोलायची नाही, फक्त ऐकायची आणि रडायची। माझं बालपण राग, भांडणं आणि शांततेच्या नावाखाली झाकलेल्या वेदनांमध्ये गेलं। घरात प्रेम नव्हतं आणि नातं तर केवळ जबाबदारी म्हणून ओढून नेलं जात होतं। मी मोठा होत गेलो, शिक्षण झालं, पण मन मात्र खचत गेलं। नात्यांवरचा विश्वास हरवत गेला आणि कोणी विचारलं प्रेम म्हणजे काय, तर माझं उत्तर असायचं, प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठी वेदना सहन करणं आणि नातं म्हणजे गुपचूप सहन करणं। कॉलेजमध्ये एकदा स्पर्धा होती, खरं प्रेम म्हणजे काय। सगळे मुलं मुली बोलत होते, सिनेमा, गाणी, इंस्टाग्राम लव। पण मी लिहिलं प्रेम म्हणजे आईच्या डोळ्यातलं मौन आणि वडिलांच्या डोळ्यात नसलेली माया। तो दिवस होता आणि त्यानंतर मी खूप विचार करू लागलो, खरंच प्रेम असतं का। त्या रात्री वडिलांचा राग, आईचे अश्रू आणि माझं मौन हे तिघं एका खोलीत सोबत होते, पण कोणीही एकमेकांना समजून घेत नव्हतं। दुसऱ्या दिवशी मी एकटा गावातल्या जुन्या मंदिरात गेलो। त्या मंदिरात पूर्वी मला आजी घेऊन यायची। मी बसलो पायऱ्यांवर, डोळ्यात पाणी, मनात थकवा आणि तेव्हाच एक म्हातारा फकीर माझ्यासमोर येतो। अंगावर फाटके कपडे पण डोळ्यात अपार शांती। तो विचारतो, इतकं दुःखी का बाळा। मी काहीही बोललो नाही, पण त्याला सगळं कळलं। तो हसतो आणि म्हणतो, प्रेम हे बोलण्यात नाही, समजूतदारपणात असतं आणि नातं टिकवायचं असेल तर आधी आपण बदलायला हवं। मी त्याच्याकडे पाहून विचारलं, कसं। तो म्हणाला, स्वामी समर्थांचं नाव घे, ते तुला मार्ग दाखवतील। मी डोळे मिटले आणि जय जय स्वामी समर्थ म्हटलं आणि तेव्हा जाणवलं मनात थोडी ऊब आहे, हळुवार पण नक्की। त्या रात्री मला एक स्वप्न पडलं। एका विशाल वृक्षाखाली एक तेजस्वी पुरुष बसलेले, कपाळावर भस्म, डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर शांत तेज। स्वामी समर्थ। ते म्हणाले, तू दोष पाहतोस पण समजून घेत नाहीस। नातं जपायचं असेल तर रागावर प्रेमाचा गारवा पसरवायला लागतो। तू बदल, नातं आपोआप बदलेल। मी गडबडून उठलो, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती। दुसऱ्या दिवशी मी घरात एक छोटीशी स्वामी समर्थांची मूर्ती आणली। ती घराच्या मंदिरात ठेवली आणि पहिल्यांदाच आई वडिलांबरोबर बसून प्रार्थना केली, जय जय स्वामी समर्थ। आई आश्चर्याने बघत होती, वडील काहीही न बोलता उठून गेले। पण त्या क्षणी मला स्वामींचा आशीर्वाद जाणवला। त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली, काहीही झालं तरी रागाने उत्तर नाही द्यायचं। वडिलांनी ओरडलं तरी शांत राहायचं। आईने रडल्यावर पाठीवर हात ठेवायचा आणि दररोज संध्याकाळी जय जय स्वामी समर्थ म्हणत देवासमोर दिवा लावायचा। हळूहळू घरात थोडी शांती जाणवायला लागली। आईने एक दिवस विचारलं, काय झाले तुला, तू फार शांत झालास। मी फक्त एवढंच म्हटलं, आई आता आपलं घर म्हणजे माझं मंदिर आहे। वडील अजूनही काही बोलत नव्हते, पण मी त्यांच्याशी प्रेमाने बोलायचो, बाबा पाणी घेऊन येऊ का, बाबा तुम्हाला चहा करू का। ते काहीच बोलायचे नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात हळूहळू बदल दिसायला लागला। एक दिवस अचानक वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। मी काही न विचारता त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं। दिवस रात्र त्यांची सेवा केली। डॉक्टर म्हणाले, ह्या मुलामुळेच त्यांचं प्राण वाचलं। वडील शुद्धीत आले आणि पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात बघून म्हणाले, माफ कर बाळा, मी तुझ्यावर खूप ओरडलो, पण तू मात्र मला प्रेम दिलंस। तेवढ्यात माझ्या डोळ्यातून अश्रू आले। मी त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणालो, स्वामी समर्थांनी शिकवलं बाबा, नातं जपायचं असेल तर आपल्या रागावर प्रेमाचं पाणी शिंपडावं लागतं। त्या दिवसानंतर घरात दिवा लागत होता,
पण फक्त देवाजवळ नाही तर प्रत्येकाच्या मनात। आई आणि वडील दोघंही दररोज स्वामींची पूजा करत असत। आमचं घर जे एकेकाळी श्वास घेणारं दुःख होतं, आता एक जिवंत प्रेमाचं केंद्र बनलं होतं। मी एक डायरी लिहायला सुरुवात केली, स्वामी समर्थ, नात्यांतील समजूत। ती डायरी मग पुस्तक बनली आणि हजारो लोकांनी सांगितलं, तुमचं पुस्तक वाचून माझं घर बदललं। एक दिवस मी पुन्हा त्या मंदिरात गेलो जिथे तो फकीर भेटला होता, आणि खरंच तोच फकीर तिथे बसलेला होता। मी धावत गेलो आणि म्हणालो, म्हाताऱ्या बाबा, मी ओळखलंय तुम्हाला, तुम्हीच माझं आयुष्य बदललं। तो हसला आणि म्हणाला, मी नाही बाळा, स्वामी आहेत ते, आम्ही फक्त निमित्त। तेवढ्यात पायऱ्यांवरून मी खाली पाहिलं आणि तिथे लिहिलं होतं, हे स्थान श्री स्वामी समर्थ ध्यानभूमी आहे। मी नतमस्तक झालो, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, मनात फक्त एकच शब्द, जय जय स्वामी समर्थ। त्या दिवशी मला कळलं, प्रेम म्हणजे कोणीतरी आपलं म्हणणं ऐकणं नव्हे, तर कोणाला समजून घेण्यासाठी स्वतःला थोडं बाजूला ठेवणं। नातं म्हणजे जबाबदारी नव्हे, तर एक अशा संबंधाची गुंफण ज्यात श्रद्धा आणि समजूत दोन्ही असतात। माझं आयुष्य बदललं, कारण मी बदललो, आणि माझ्या या बदलामागे होते स्वामी समर्थ। जेव्हा स्वामी येतात तेव्हा माणसं नाहीत, नाती बदलतात, आणि जेव्हा नातं बदलतं तेव्हा आयुष्यच स्वर्ग होतं। जय जय स्वामी समर्थ। ही कथा संपली नाही, ही कथा आजही सुरू आहे। जिथे जिथे स्वामी समर्थचं नाव घेतलं जातं तिथे तिथे माणूस नव्हे, नातं पुन्हा जिवंत होतं। तुमच्या घरात जर शंका आहे, ताण आहे, संवाद हरवलाय, तर फक्त एकच उपाय आहे, जय जय स्वामी समर्थ।